तुम्हाला सर्वांना या दीक्षित सरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा झालेला असणार आहे. आणि खरं तर या असा हा जो सेमिनार आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे यासाठी तुम्ही महाराष्ट्र टाइम्सला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला या सेमिनारची माहिती कळली आणि इकडे येता आलं. तर मी तर म्हणेन की एकदा महाराष्ट्र टाइम्ससाठी जोरदार टाळ्या घायला पाहिजे. त्यांचे सिनियर रिपोर्टर सिद्धार्थ केळकर हे सुद्धा आज उपस्थित आहेत आजचा हा सेमिनार कव्हर करण्यासाठी. त्यानंतर आता आपण बायोलॉजी या विषयाकडे वळूया. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत सौ वीणा कुलकर्णी मॅडम. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. रानाडे सरांना कुलकर्णी मॅडमचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. कुलकर्णी मॅडमची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. कुलकर्णी मॅडमना बायोलॉजी हा विषय शिकवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि सध्या त्या डॉक्टर शामराव कलमाडी ज्युनियर कॉलेज इथे बायोलॉजी या विषयाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. मी मॅडमना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आत्ता निखिल सरांनी बायोलॉजी बद्दल मार्गदर्शन आहे असं म्हटल्याबरोबर बरंच रेस्टलेसनेस पसरलं ऑडिटोरियम मध्ये. तर ती मला नव्हे तिथे बरेच मुलं अशी असतील की ज्यांचं बायोलॉजी नाही आणि मग त्यांना असं वाटतं की आपण का म्हणून इथे बसावं आणि ऐकावं. तर बायोलॉजी बद्दल ऐकणं अगदी काम्या पाण्याची शिक्षा वाटत नसेल तर बसल्यास हरकत नाही. फक्त बसलात तर जरा शांत बसा असं मी रिक्वेस्ट करते. मी नेहमी सांगते की कॉलेजमध्ये पण माझा असा अनुभव आहे की ऍडमिशनच्या वेळेस बरेच विद्यार्थी वोकेशनल पाहिजे असं आधी आमच्याकडे येतात. मग आता तुझं पर्सेंटेज बसत नाही, मग नाही मिळालं तर मग काय, मग CS नाही, इलेक्ट्रॉनिक्स नाही, जॉग्रफी द्या, वाटतेल द्या, त्या पण बायो नको असं एक बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. मग एक साधारण 5 वर्ष आधी आम्ही एक असा सर्वे घेतला होता की एवढं नको नको असं विद्यार्थी का म्हणताय. तर 2 कारणं प्रामुख्याने आढळतात. एक म्हणजे डायग्राम्स काढायचा विद्यार्थ्यांना अतिशय तिटकारा असतो, म्हणजे अजिबात आवडत नाही. त्याची कारणं वेगळी आहे, कारण बायोलॉजीमध्ये डायग्रामचे इम्पॉर्टन्स आणि आता त्याचा इतका अतिरेक झालेला आहे. तर खरं आम्ही बरेच बायोलॉजी टीचर्स पण दरवेळेला असं सांगत असतो की इतका डायग्राम्सचा अतिरेक करू नका. त्याचा विद्यार्थ्यांना आवडते, एस्पेशली जर्नल्समध्ये करायला अजिबात आवडते. पण थँकफुली CETला डायग्राम्स नाही, त्यामुळे आय कॅन से दॅट वी डोंट हॅव टू थिंक अबाउट वन डिमन ॲट लिस्ट. त्यामुळे आता दुसरं एक महत्वाचं कारण की बायोलॉजी न आवडण्याबद्दलचं की स्टुडंट्स असं म्हणत असतं की एवढी इन्फॉर्मेशन आहे की नुसतं हे लक्षात ठेवा ते लक्षात ठेवा, किती गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे जसं मॅथमॅटिक्स फिजिक्स हे रिझनिंग ॲबिलिटी बेस्ड सब्जेक्ट आहे, तसं बायोलॉजी इज मेनली बेस्ड ऑन मेमरायझेशन अँड रिटेन्शन. त्यामुळेही बऱ्याच विद्यार्थ्यांना तो आवडत नाही. तर मेमरायझेशन आणि रिटेन्शन हे थोडं सोप्या पद्धतीने कसं होऊ शकेल हे आपण नंतर डिस्कस करूया. आधी आपण बायोलॉजीचा CETचा सिलेबस बघूया. तर तुम्हाला माहिती आहे की CETसाठी फक्त 12वीचं पुस्तक एवढंच आहे. 12वीच्या पुस्तकावरच बेस्ट क्वेश्चन्स येतात, त्याच्या पलीकडे जाऊन काहीही येत नाही. याचा अर्थ 11वीचं पुस्तक अजिबात वाचायला नको असं नाहीये. बायोलॉजी विषयाचं म्हणाल तर 11वीच्या पुस्तकातून डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स हा धडा एकदा जरूर वाचा असं मी म्हणेन, कारण की आपण काही टाईप्स ऑफ क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत तिथे बायोमधले. त्यावेळेला मी एक्सप्लेन करेन की तो धडा का वाचावा लागतो. पण इथे जर तुम्ही आता बघितलं तर मी सगळ्या चॅप्टर्सची एकच यादी अशी न देता 2 पार्टमध्ये त्याचं बायफर्केशन केलेलं आहे. There are 20 chapters in biology
out of which the first 6 chapters, which you can see in blue color, are mainly memory based. त्याच्यामध्ये फारसं अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन असं काही नसतं. त्याच्यामध्ये जे काही दिलेलं मॅटर आहे विच यू जस्ट हॅव टू रिमेंबर. पण नंतरचे जे सेकंड कॉलम मध्ये असलेले जे 14 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉम्प्रिहेन्शन असतं. तुम्हाला धडा कळला तरच बऱ्याच वेळेला उत्तरं देता येतात. ह्याच्यापैकी जे 2 चॅप्टर्स मी ग्रीन इंकनी दिलेले, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, हे वेगळे ह्याच्यासाठी आहे की या 2 धड्यांवर आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक छोटासा टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ DNA आणि RNA या पार्टवर. त्याच्या या 3 टॉपिक्सवर कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिसवर एनर्जी रिलेटेड जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये युनिट्स लक्षात ठेवणं पण तुमच्या दृष्टीने महत्वाचं होतं. अर्थात तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये इतक्या गोष्टी लक्षात ठेवतायत युनिट रिलेटेड, त्यामुळे हे एवढं तितकंसं काही कठीण नाही आहे. पण या चॅप्टर्सवरचे प्रश्न सोडवायला जरा जास्त वेळ लागतो म्हणून ते थोडेसे हायलाईट केले. तर फक्त याच्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक काय होते की जनरली रिझनिंग ॲबिलिटी बेस्ड क्वेश्चन शिकवायला कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये जास्त वेळ घेतलेला असतो आणि हे चॅप्टर दिवसाला एक चॅप्टर प्रमाणे कव्हर केलेलं असतं. पण मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात एक्सप्लेनेशन जास्त नाही. पण अभ्यास करताना या चॅप्टरना इम्पॉर्टन्स द्यायचा नाही आणि फक्त रिझनिंग ॲबिलिटी बेस्ड चॅप्टर्सनाच इम्पॉर्टन्स द्यायचा अशी चूक करू नका. बिकॉज इवन द मेमरी बेस्ड चॅप्टर्स हॅव गॉट 40% वेटेज इन द सिलेबस. म्हणजे CETचे 40% प्रश्न हे त्या मेमरी बेस्ड चॅप्टर्सवरनं येतात. त्यामुळे तेही चॅप्टर्स तेवढेच महत्व देऊन तुम्ही तयार करायला पाहिजे. आता आपण नंतर बघितलं तर बायोमध्ये 100 प्रश्न असतात, 90 मिनिटाचा वेळ असतो. त्याच्यापैकी प्रश्न हे 5 कॅटेगरीज मध्ये आपण डिवाइड करू शकतो. हे जे 100 प्रश्न आहेत वी कॅन डिवाइड देम इनटू 5 कॅटेगरीज. याच्यातली फर्स्ट कॅटेगरी अशी आहे मेमरी और नॉलेज बेस्ड क्वेश्चन. ऑल्दो दे से नॉलेज बेस्ड, आय वुड रादर कॉल इट एज इन्फॉर्मेशन बेस्ड. कारण की त्याच्यामध्ये यू इदर नो दिस और यू डोंट नो दिस. ओके, एक उदाहरण म्हणून तिथे दिलेलं आहे इन जेनेटिकली मॉडिफाईड BT कॉटन, BT स्टँड्स फॉर. तर यू शुड नो दिस दॅट BT स्टँड फॉर बॅसिलस thuringiensis. म्हणजे हे एकतर तुम्हाला उत्तर माहिती असेल किंवा नसेल, त्याच्यामध्ये खूप वेळ घालवण्यासारखं काही नसतं. याचा अर्थ असं अजिबात नाही की प्रश्न व्यवस्थित वाचू नका. कृपया प्रश्न व्यवस्थित वाचून 4ही ऑप्शन्स वाचा. पहिलाच ऑप्शन मला बरोबर वाटतोय म्हणून मी आपलं टिक करतो असं नाही, म्हणजे ते सर्कल करतो असं नाही. कारण की बऱ्याच वेळेला आपल्याला त्या एक्साइटमेंटमध्ये पहिलाच ऑप्शन कन्फ्युजिंग असेल तर पहिलाच ऑप्शन बरोबर वाटतो. पण 4ही ऑप्शन्स व्यवस्थित वाचा. पण ह्याच्यामध्ये फार वेळ घालवू नका. म्हणजे आपण 100 प्रश्न आणि 90 मिनिट असं जर धरलं तर प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला 54 सेकंड असा वेळ असतो. पण ते असा टाइम इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजेत असं नाही. या प्रश्नाला सॉल्व्ह करायला साधारणपणे 30 सेकंड एवढा वेळ पुरतो अशा टाईपच्या क्वेश्चन्सना. तर तेवढाच वेळ वापरावा. राहिलेला वेळ हा इतर टाईपच्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायला तुम्हाला उपयोगात येईल. नेक्स्ट टाईप जे ह्याच्यात थोडं डिफिकल्टी लेवल वाढते. दिस इज रिझनिंग बेस्ड क्वेश्चन किंवा ह्याच्यामध्ये आन्सर्स बरेच कन्फ्युजिंग असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला 2 किंवा 3 पर्याय पण विद्यार्थ्यांना बरोबर वाटतात. तर एक उदाहरण इथे मी दिलेलं आहे. रीडिंग फ्रॉम 3' end DNA template if base sequence is ATG, what is the sequence of complementary codon on tRNA from 3' end? असा प्रश्न आला तर DNAचा सिक्वेन्स काढून घेणं जास्त फायदेशीर ठरतं. तिथे खाली मी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. पहिली जी लाईन आहे तिथे DNAचा सिक्वेन्स काढलेला आहे, त्याच्यावरनं कॉम्प्लिमेंटरी mRNAचा सिक्वेन्स आणि त्याच्यावरनं कॉम्प्लिमेंटरी tRNAचा सिक्वेन्स असा काढून घ्या. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अरे दिस इज व्हेरी सिम्पल आणि आता इथे एकच सिक्वेन्स दिलाय. असं ओळीनी भरपूर कोडॉन्स जर दिले असतील तर एकच कोडॉनचा बऱ्याच वेळा, एकच नायट्रोजन बेसचा बऱ्याच वेळेला फरक असतो 4 ऑप्शन्स मध्ये आणि तिथे ओव्हर कॉन्फिडन्सची मुलं मार्क घालवतात आणि मग घरी आल्यानंतर अरे मग पस्तावतात. सो ट्राय टू सॉल्व्ह इट इन रफ अँड देन टिक मार्क द आन्सर.
आणि अशा प्रश्नामध्ये डीएनए किंवा आरएनएची पोलॅरिटी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता इथे रीडिंग फ्रॉम 3 प्राईम एंड असं दिलेलं आहे, बऱ्याच वेळेला रीडिंग फ्रॉम 5 प्राईम एंड असं दिलेलं असतं. किंवा जर पोलॅरिटी दिलेली नसेल तर याचा अर्थ 5 प्राईम एंड असं आपण गृहीत करावं. whenever polarity is not mentioned, they consider it to be 5 prime 3 prime. So this is the second type of question. The third type now. This is calculation based question. अर्थात मी जे दिलेलं calculation based question आहे ते अगदी सोपं घेतलेलं आहे इथे, पण असे थोडे कॉम्प्लिकेटेड पण असतात. याचं उत्तर कोणी सांगू शकेल का? 680 angstrom degrees पाहिजे तिथे. A 680 angstrom degrees long DNA molecule has dash nitrogen bases. Anyone from the audience with the answer? No bases? बसलेल्या कोणाचाच बायो नाही की काय? Yes. 200. अजून कोणाचं बायो आहे? हे उत्तर बरोबर आहे का? Is the answer correct? Please raise your hand. All those who feel that the answer is correct, raise your hand. चुकीचं उत्तर आहे आणि ही चूक अपेक्षित होती नाही. It's not a blunder as such. He has made one very simple mistake which most of the students did when this question was asked. Normally प्रश्न विचारताना number of nitrogen bases कधी विचारत नाही, base pairs विचारतात. त्यामुळे एक 3.4 angstrom degrees मध्ये 10 bases असतात, 10 base pairs असतात, which is equivalent to 20 bases. त्यामुळे हा प्रश्न जेव्हा आला होता तेव्हा बऱ्याच मुलांनी उत्तर हे 200 bases असंच दिलं होतं. सो इट इज 200 base pairs म्हणजे 400 bases असं त्याचं उत्तर होतं. त्यामुळे प्रश्न जेव्हा असा खूप सिंपल वाटतो तो व्यवस्थित वाटतो. The next type of question. हे प्रश्न जे असतात ते 2-3 प्रश्न येतील. ह्याच्यामध्ये प्रिव्हियस नॉलेज तुमचं टेस्ट होतं. डॅश among the following has highest respiratory efficiency. रेस्पिरेशन यावर्षी तुम्हाला आहे. You have studied that in aerobic respiration, respiratory efficiency is more, कारण की 686 kilocalories एनर्जी तयार होते aerobic respiration मध्ये. whereas anaerobic respiration मध्ये फक्त 50 kilocalories एनर्जी रिलीज होते. त्यामुळे एनर्जी एफिशियन्सी एरोबिक रेस्पिरेशनची जास्त आहे. गेल्या वर्षी डायव्हर्सिटी मध्ये तुम्ही क्लासिफिकेशन शिकला. त्याच्यामध्ये तुम्ही असं केलंय की प्रोकॅरियोट्स मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो, म्हणजे प्रोकॅरियोट्स एनारोबिक असतात. तर याच्यामध्ये मिथॅनोबॅसिलस, ऑसिलोस्पोरिया आणि स्ट्रेप्टोकोकस हे तिन्ही प्रोकॅरियोट्स आहेत. So they will necessarily show anaerobic respiration. Whereas yeast is a fungus. It is a eukaryote. Most of the time yeast respires anaerobically. पण समजा जर ऑक्सिजन अवेलेबल असलं तर yeast aerobic respiration करू शकतं. म्हणजे ते दोन्ही प्रकारचं रेस्पिरेशन दाखवतात, anaerobic as well as aerobic. हे तुम्ही 11वीत शिकलेलं आहात. 12वीत तुम्हाला रेस्पिरेशन आहे. तर असं तुम्हाला थोडंसं लिंक करता आलं पाहिजे. कमी प्रश्न असतात असे 2 ते 3 प्रश्न असतात, पण इथे बसलेले सगळ्या लोकांना बायोमध्ये 100 पैकी 100 मार्क हवे असं गृहीत धरून मी हे प्रश्न सांगते. नेक्स्ट. अँड द लास्ट टाइप, दिस इज ऑल्सो व्हेरी कन्फ्युजिंग टाइप ऑफ क्वेश्चन. अशा टाईपच्या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त उत्तर आपल्याला बरोबर वाटतं. हा सर्वात कठीण प्रश्न असतो सोडवायला. डॅश इज कमर्शियली प्रेफर्ड फॉर ऑब्टेनिंग पार्थेनोकार्पिक प्रूफ. आता टेक्स्टबुक मध्ये असं दिलेलं आहे की जिब्रेलिन आणि ऑक्सिन हे दोन्ही हॉर्मोन पार्थेनोकार्पिक फ्रूट्स मिळवायला वापरण्यात येतात आणि त्यांनी उदाहरणं पण दिलेली. पण हे आपल्याला माहिती पाहिजे की कमर्शियल वापरासाठी जिब्रेलिन वापरतात, ऑक्सिन वापरत नाही, कारण की जिब्रेलिन ची कॉस्ट कमी आहे ऑक्सिन पेक्षा. त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्ह जे असतील हॉर्मोन्स ते कमर्शियल वापरणार. कमर्शियल जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो तेव्हा वी हॅव टू सी द कॉस्ट इफेक्टिव्हिटी. सो whenever a fruit is made parthenocarpic commercially, then we use gibberellin and not auxin if both the options are available. तसे 5 प्रकारचे प्रश्न बायोमध्ये येतात.
त्याच्यापैकी मेजॉरिटी प्रश्न हे ए आणि बी कॅटेगरी मधनं असतील. सी, डी आणि ई कॅटेगरीमध्ये कमी असतात, पण those questions are the deciding factors, I would say. Now coming back to how to retain or memorize information. एक जनरल सायकोलॉजीचा लॉ, जेवढी इन्फॉर्मेशन डिसऑर्गनाइज असेल ती लक्षात ठेवणं कठीण असतं, ऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं सोपं असतं. तुम्ही लहानपणी तो मेमरी गेम खेळला असेल की एक तुम्हाला एक साधारण 30-40 गोष्टी किंवा एक आपण कमी आकडा करू 25 गोष्टी दाखवायचे, त्या सगळ्या बघायच्या, मग न बघता त्याची नावं लिहायची. माझ्या हॅपॅझार्डली गोष्टी ठेवल्या असतील तर समजा तुम्हाला त्याची नावं द्यायला 5 मिनिटं लागत असतील, तर त्यात जर ऑर्गनाईज करून ठेवले म्हणजे रायटिंग मटेरियल सगळं एकत्र, पेन, पेन्सिल, पेपर, बुक, मग स्पोर्ट्ससाठी लागणारं मटेरियल एकत्र म्हणजे बॉल, रॅकेट, प्लेइंग कार्ड्स, उनोचा सेट वगैरे असं एकत्र. तर असं जर तुम्ही ऑर्गनाईज करून लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवणं सोपं असतं. त्यामुळे बायोचा प्रत्येक चॅप्टर मला तरी वाटतं की तुम्ही कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केला, मी एक इथे उदाहरण दिलेलं आहे सर्क्युलेटरी सिस्टमचं. सर्क्युलेटरी सिस्टमचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलं आहे की तो खूप लेंथी चॅप्टर आहे. सर्क्युलेटरी सिस्टम 2 प्रकारचे, ओपन अँड क्लोज. इथेच त्याचे डिफरन्सचे 4 पॉइंट्स लिहून घ्या खाली. मग क्लोज सर्क्युलेटरी सिस्टमचे 3 कॉम्पोनेंट्स, मग ब्लड वेसल्स, आर्टरी आणि वेनचा डिफरन्स तो तिथेच लिहून घ्यायचा. असा अख्खा सर्क्युलेटरी सिस्टमचा धडा आपण 5 शीट्स मध्ये लिहू शकतो आणि कंपॅरेटिव्ह जेव्हा आपण तो बघतो तेव्हा तो लक्षात ठेवायला सोपा होतो. 20 धडे आहेत. हेच जर सेमिनार मी वर्षाच्या सुरुवातीला घेतलं असतं तर मी तुम्हाला जरूर सांगितलं असतं की प्रत्येकाने हे स्वतः करा, म्हणजे प्रत्येक धडा स्वतः कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. आता सीईटी साठी तसा कमी अवधी राहिलेला आहे, त्यामुळे स्वतः करणं कितपत शक्य होईल हे सांगता येणार नाही. तर ग्रुपमध्ये करा. ग्रुपमध्ये म्हणजे सगळे एकत्र बसून करू नका, कारण की गप्पा सोडून काही होत नाही. वाटून घ्या धडे. प्रत्येकाने 2 धडे घेतले तर 10 विद्यार्थी असतील तर 20 धडे असे डिस्ट्रीब्यूट करून होतात आणि मग ते एक्सचेंज करून मटेरियल तुम्ही तयार करू शकता. दुसरं, एक नेमोनिक डिव्हाइसेसचा वापर हा आपण नेहमी करतो. आपल्याला माहितीये की रेनबोचे कलर्स लक्षात ठेवायला आपण विक्युअर, असं लहानपणापासून आपण एक लक्षात ठेवलेलं आहे. तर रेनबोचे कलर्स वापरले तर अगदी अजय पण असं विक्युअर लिहून मग व्हायलेट, इंडिगो, ब्लू असं ठेवतात. तर एक तिथे एक उदाहरण मी दिलेलं आहे तिथे त्या स्लाइडवर. हे मी 12वीत असताना आमच्या एका टीचरनी सांगितलं होतं, ते अजून लक्षात आहे. म्हणजे आजही तुम्ही क्रेनियल नर्व्हची नावं वापराने सांगितली तर मला नाही वाटत मला सांगता येतील, पण हे एक सेंटेन्स दिलं, मुलं ऑब्जेक्शन घेतील या सेंटेन्सला. तुम्हाला बरोबर वाटो, चुकीचं वाटो, काही वाटो, लक्षात ठेवायला हे सेंटेन्स योग्य नाही तर मुलांनी त्यांच्यासाठी दुसरं तयार करावं. नेमोनिक डिव्हाइसेस दुसऱ्यांनी केलेल्या लक्षात ठेवण्यापेक्षा स्वतः केलेले लक्षात ठेवणं हे जास्त सोपं जातं. It's always beneficial to prepare your own mnemonic devices and then use. And all these methodologies which I am giving are psychologically proven methodologies. मी म्हणते म्हणून तुम्ही करा असं मी म्हणत नाही. हे बऱ्याचशा लर्निंग अँड मेमोरायझेशनच्या पुस्तकात दिलेले टेक्निक्स हे आहे. आणि नेक्स्ट, बरीच अशी इन्फॉर्मेशन असते की जी इतकी व्हॉलॅटाईल असते की आज मी पाठ केली तरी उद्या विसरू शकतो आपण. इट्स कॉल्ड व्हॉलॅटाईल इन्फॉर्मेशन. ती आपल्या ब्रेनमध्ये रॅम मेमरीमध्ये स्टोअर असते, इतकी टेम्पररी असते की लगेच ती इव्हॅपोरेट होते. त्यामुळे अशी जी इन्फॉर्मेशन आहे की नेम्स ऑफ एंडेंजर्ड अँड एंडेमिक ऑर्गॅनिझम्स, डिफरंट टाइप्स ऑफ ड्रग्स, नंबर ऑफ एटीपी अँड NADH2 मॉलिक्युल्स प्रोड्यूस ॲट ईच स्टेप वगैरे याची मी काही उदाहरणं दिलेली आहे. ती अशी एका कागदावर लिहून ठेवा. आणि आता हे तुम्हाला सगळे शिक्षक सांगतील की फॉर्म्युले लिहून ठेवा, हे कागद लिहून ठेवा आणि ही इन्फॉर्मेशन लिहून ठेवा आणि साधारणपणे वॉर्डरोबवर, बेडच्या समोरच्या भिंतीवर अशी लावून ठेवा. एकच लिस्ट स्टेटमेंट झालंय ना की सगळे टीचर्स सांगतात म्हणून सांगून त्याला गुळगुळीत पण आलेलं आहे. पण आय एम टेलिंग यू इट इज रिअली युजफुल. सो ऑल्दो यू मे थिंक की बरेच लोक सारखं सांगतायत त्यामुळे याच्यात काही नाविन्य नाही, नो नॉवेल्टी इन दिस, बट स्टील आय वुड रिक्वेस्ट दॅट यू डू इट. इट विल बेनिफिट यू इन द लॉंग रन. तर हे एकदम इम्पॉर्टंट टिप्स मी प्रिपरेशनचे सांगितलेले.
एक थोडं सीईटीची परीक्षा बायोची सोडवताना एक काही मी तुम्हाला टिप्स देईन. एक की आधी फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर तुम्हाला मिळतो, तुम्हाला दीक्षित सरांनी सांगितलेलंच असतं की आधी फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर तुम्हाला देतात, तो सोडवल्यानंतर तो घेऊन टाकतात. ज्यांचं बायो नाही ती मुलं उठून जातात आणि नंतर मग ज्यांचं बायो आहे त्यांना बायोलॉजीचे बुकलेट्स वाटण्यात येतात. बायोचा पेपर सोडवताना अगदी चांगले चांगले विद्यार्थी बरेच वेळेला काही इतक्या मूर्खासारख्या चुका करतात. त्याचं कारण असं असतं की ते फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये आपण काय चुका केल्या याचा विचार करत असतात. अरे फिजिक्स मध्ये हे लिहिलं होतं ते चुकलंच. मग डोंट थिंक अबाउट दॅट. म्हणजे मी एक गमतीने असं सांगते की खूप चुका जर झाल्या असतील फिजिक्स पेपरमध्ये तर सीईटीची परीक्षा झाल्यानंतर घरी जाऊन सगळे ज्यांनी सीईटीची परीक्षा दिली आहे, त्यांनी चुका केल्या, त्यांनी सामूहिक बसून वाईट वाटून रडा. पण बायोचा पेपर सोडवताना कृपा करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे होऊन गेलेले आहे त्याच्याबद्दल विचार करू नका. म्हणजे माझी एक स्टुडंट आहे तर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आहे. आम्हाला असं अगदी नक्की वाटत होतं की तिला 100पैकी 100 बायोमध्ये मिळतील इतकी तयारी होती आणि फिजिक्सची काय भीती वाटायची त्या मुलीला. आणि झालं उलट तिला बायोमध्ये कमी मार्क आहेत आणि कंपॅरेटिव्हली फिजिक्समध्ये जास्त आहे. तर म्हणजे अहो तू हे प्रश्न चुकवलेस का? हो मॅडम, हो फिजिक्सचा पेपर इतका कठीण गेला ना मग मला नर्वस झालेली. तर आता सी इट्स बट नॅचरल की मी असं म्हणून तुम्हाला फिजिक्सच्या विषयाबद्दल अजिबात घाबरत नाहीये. पण तसं तरी खूप न्यूमेरिकल्स असल्यानंतर ते बरोबर असले तरी उगाच एक भीती असते. त्यामुळे थोडा एक ऑफ अँड ऑन करायचा विचार करा की फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर झालाय ना, ठीक आहे, ब्लँक युअर माइंड रिगार्डिंग दॅट and then start think about biology. So always think about the task at hand. आणि दुसरं आपल्याला मी सांगितलं तसं की कोडॉनचा सिक्वेन्स कितीही सोपा वाटला तरी प्लीज काढून बघा आणि तो सॉल्व्ह करा. कारण की तो एक असा प्रश्न असतो जिथे मॅक्झिमम स्टुडंट चुकवतात. अपार्ट फ्रॉम दिस असं मी एक स्टॅच्युटरी वॉर्निंग म्हणते. जसं सिगरेट पॅकेटवर लिहिलेलं असतं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस फॉर हेल्थ, तसं युझिंग मोबाईल फोन्स in next few days before your CET exam is injurious for health. म्हणजे असं एक मी नेहमी म्हणते की number of marks which you get in CET is inversely proportional to the number of SMS you send. त्यामुळे कमीत कमी जरा सेलफोनचा वापर करून कठीण आहे. तर ती बाकी सगळं मी सांगितलेलं तुम्ही नक्की करा. हे खरंच कठीण आहे. कारण की मला माहिती आहे कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा सेलफोन कॉन्फिस्टिकेट केला तर तो रडतो. म्हणजे मुलं पण रडतात आणि येतात मॅम प्लीज करून. म्हणजे जर्नल कॉन्फिस्टिकेट केलं, अजून काही कॉन्फिस्टिकेट केलं तर अजिबात येत नाही विचारायला, तेव्हा आम्ही दुसरं तयार करू. पण सेलफोन घेतला तर इतकं ते हॅज ट्रेमर्स आणि मेडिकल प्रॉब्लेम झालाय तो. तर जरा ते कमी करा म्हणजे खूप वेळ तुम्हाला अभ्यासाला मिळेल. हे एक. आणि दुसरं हे सीईटीच्या प्रिपरेशन रिलेटेड नाहीये पण एक बायोचे टीचर म्हणून मी तुम्हाला एक जनरल सांगेन. बरेच वेळेला बायो विषय ठेवणारे किंवा त्याच्यामध्ये करिअर करू इच्छिणारे असं म्हणतात की आम्हाला मेडिकलला जायचे किंवा बायोटेक्नॉलॉजी करायचे. तर बायोटेक्नॉलॉजी करायला जसं तुमचं बायोलॉजी चांगलं असावं लागतं. म्हणजे माझं बायोटेक्नॉलॉजी हाच विषय आहे म्हणून मी सांगते. जसं तुमचं बायोलॉजी चांगलं असावं लागतं तसंच तुमचं फिजिक्स केमिस्ट्री पण चांगलं असावं लागतं. त्यामुळे मला फिजिक्स आवडत नाही आणि मॅथ्स आवडत नाही म्हणून मी बायोटेक्नॉलॉजी करते. तर सॉरी, यू विल बी अ व्हेरी ॲव्हरेज बायोटेक्नॉलॉजिस्ट. देयर इज लॉट्स ऑफ फिजिक्स इन्व्हॉल्व्ड अँड अल्टिमेटली एव्हरीथिंग आफ्टरवर्ड. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे जर तुम्ही क्लासेस बघितले हायर लेवलला तर तिथे सगळे केमिकल फॉर्म्युलेज असतात. त्यामुळे यू हॅव टू बी रिअली गुड ॲट केमिस्ट्री, फेअरली गुड ॲट फिजिक्स अँड टॉलरंटली गुड ॲट मॅथ्स. तरच बायोटेक्नॉलॉजी करा, नाही तर करू नका. प्युअर सायन्सच करा, त्याच्यातही खूप स्कोप आहे. एक आउट ऑफ ऑब्झर्वेशन आहे. सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीमतर्फे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. काही डाऊट्स आले तर तुम्ही साईटला व्हिजिट करून तिथे क्वेरीज तुमच्या पोस्ट करू शकता. थँक्यू.